शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे, योग्य बंदोबस्त नेमू असं सांगून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीला आलेल्या उपस्थितांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। रमजान ईदच्या अनुषंगाने सोलापूर आयुक्तालयात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 मार्च रोजी सकाळी शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, शहर काझी प्रतिनिधी राफे मौलाना, मीना बाजार अध्यक्ष राजू कुरेशी, मकबूल मोहळकर, शकील मौलवी, बाबा मिस्त्री, मुस्लिम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती। प्रारंभी पोलीस उपायुक्त श्रीमती दीपाली काळे यांनी प्रास्ताविकात बैठक आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला। त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या आणि सूचना मांडल्या। त्यानंतर या सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्या कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत करून त्यांनी मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। त्यानंतर बोलताना ते म्हणाले, उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। कोणीही कायदा हातात घेऊ नये। सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे। कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी केले। या बैठकीस पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, राजन माने तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरिक्त आयुक्त श्रीमती अकुलबार, आरटीओ, महावितरणचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते।